फॅशन, ब्युटी, ग्लॅमर अशी टॅगलाईन घेऊन पुण्यामध्ये रंगारंग पद्धतीने पार पडलेल्या रनवे 2024मध्ये विविध फॅशनेबल कपड्यांची शानदार प्रस्तुती देण्यात आली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेल्या या फॅशन शोचे आयोजन पल्लवी गोयनका, सोनल झवेरी आणि प्रणव जाधव यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर अपेक्स बिझनेस टाइम्स व सोनेरी महाराष्ट्र हे होते. या फॅशन सोहळ्यामध्ये राजा डिझायनर स्टुडिओच्या प्रमुख डिझायनर रुची शाह, सिरीच्या डिझायनर सपना अग्रवाल तसेच रॉयल ट्रस्टचे संचालक दीपक माने यांच्यासह एकूण 5 डिझायनरद्वारे तयार करण्यात आलेल्या फॅशनेबल कपड्यांचे विविध मॉडेल्सनी आकर्षक प्रदर्शन केले. या सोहळ्याला पुण्याच्या फॅशन विश्वातील तज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या फॅशन शोमध्ये अत्यंत आकर्षक रंग आणि डिझाईन्सच्या कपड्यांची प्रस्तुती देण्यात आली. यामध्ये आधुनिक काळातील कपड्यांसह पारंपरिक भारतीय कपड्यांचा समावेश होता. शेरवानी, सूट, डिझायनर साड्या तसेच वेगवेगळे पोशाख यामध्ये समाविष्ट होते. हे मनमोहक कपडे कुणाही व्यक्तीची सुंदरता आणखी खुलवतील अशा प्रकारे तयार करण्यात आले होते. या सोहळ्याच्या आयोजनाविषयी बोलताना आयोजक पल्लवी गोयनका, सोनल झवेरी आणि प्रणव जाधव यांनी सांगितले की पुण्यातील फॅशन डिझायनरद्वारे तयार करण्यात आलेल्या मनमोहक कपड्यांची प्रस्तुती देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन डिझायनरसोबतच मॉडेलिंग क्षेत्रातील नवोदित युवक युवतींनाही एक चांगला मंच मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पूर्णिमा लुनावत, सोशल ॲक्टिव्हिस्ट. आता जो फॅशन रनवे 2024, it was so excellent, held at Novotel by Sonal Zaveri and Pallavi Goenka. It was an excellent show. The gents wear, the ladies wear, the western, marriage, everything was perfectly done. I think it was the best show of the year. Thank you so much. नमस्ते एवरीवन, मेरा नाम है पल्लवी गोयनका और मेरी कंपनी का नाम है दाज़िल विज़, जिसमें हम फैशन शोज ऑर्गेनाइज करते हैं. मैं पर्सनल ग्रूमिंग और स्टाइलिंग करती हूँ, मॉडल्स को ट्रेन करती हूँ. मैं और मेरी पार्टनर सोनल झवेरी और प्रणव जाधव ने आज नोवोटेल में ये शो ऑर्गेनाइज किया है, जिसमें हमने 5 डिजाइनर्स का कलेक्शन शोकेस किया है, जिसमें पूरा आने वाला फेस्टिव कलेक्शन और वेडिंग कलेक्शन हमने एक ग्लिम्स दिखाया है. और आई होप आप लोग को क्लिप्स मिले देखने और आपको ये शो पसंद आए. थैंक यू. हाय, आई एम सोनल झवेरी. मैं वाइब्रेंट इंस्टीट्यूट की ओनर हूँ. मेरा फैशन डिजाइनिंग एंड मॉडलिंग का इंस्टीट्यूट है. सोलापुर में काफी सालों से, मैं 20 साल से मेरा एक्सपीरियंस है और वही मुझे सेम प्लेटफॉर्म पुणे में करना था. तो ये हम लोगों ने, मैं और मेरे दोनों पार्टनर्स प्रणव जाधव एंड पल्लवी गोयनका, हमने प्लान करके एक वर्कशॉप लिया. वर्कशॉप में हमने प्रॉपर ग्रूमिंग दिया मॉडल्स को एंड बाद में आज हमने 5 डिजाइनर्स के साथ में रनवे शो किया, जो काफी सक्सेस पे गया है. और आगे भी हमारे काफी कुछ प्लान्स है, तो स्टे ट्यून्ड. थैंक यू. Everyone, this is me, Harsha Khatri, the showstopper, and hi guys, I'm John, I'm the showstopper. So we have attended today's event, which is organized by Dazzle Viz. And it was a fantastic event. The vibe was so good. We have worked so hard for this one, and it was a good event. And the runway and everything was well organized, very professional, especially the makeup artists and the designers. So everything was on point, and we thoroughly enjoyed the event. Loved it. It was so good. So thank you. नमस्कार, मी प्रणव विलास जाधव. मी एक प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे आणि हा माझा एक पॅशन होता, पण पॅशन नंतर मी प्रोफेशन मध्ये कन्वर्ट कधी झालो हे मला काही कळलं नाही. आजचा जो इव्हेंट होता ते माझं एक कुठे ना कुठे ड्रीम होतं. ड्रीम ते मी आज सक्सेसफुल झालंय. होप सो. मला जेवढे पण रिव्ह्यूज आले ते सगळ्या खूप गुड रिव्ह्यूज होत्या आणि हे माझे पार्टनर्स आहे सोनल मॅम आणि पल्लवी मॅम, आणि आम्ही हा आज शो खूप सक्सेसफुली हिट केला आहे. आणि खूप जास्त कष्ट होते यामागे आणि खूप लूप हॉल्स पण सहन करावे लागले. काही ड्रॉबॅक्स असतात, ते अप अँड डाऊन होतात शो करायच्या वेळेस, त्या गोष्टी खूप जास्त स्ट्रगल असतो. एक 3 तासाचा शो
एक खूप भारी वाटतं बघायला, पण त्याच्या मागचे कष्ट जे असतं ते आम्हाला आमच्या माहिती आहेत. तर थँक्यू सोनल मॅम, इवन थँक्यू पल्लवी मॅम फॉर सपोर्टिंग दिस ऑल, अँड थँक्यू सो मच फॉर माय टीम. थँक्यू. तयारी आम्ही ही 1 महिन्यापूर्वी चालू केली होती, आणि 1 महिन्यापूर्वी तयारी चालू केल्या असताना मग आम्ही वर्कशॉप घेतले. वर्कशॉप 8, 9, 10 तारखेला वर्कशॉप होते आमचे. वर्कशॉप असे बोट क्लबला होते, आणि त्याचं टायमिंग 2 ते 6 होतं. त्यामध्ये आम्ही 15 ते 20 मुलं ट्रेन केली. 20 मुलं ट्रेन केल्यानंतर आम्ही ते ना फॅशन वीक साठी चालवलं गेलं, आणि त्या व्यतिरिक्त आम्ही प्रोफेशनल मॉडेल सुद्धा चालवले गेले त्यामध्ये. आणि त्या सगळ्या मागचे जे कष्ट होते ते खूप जास्त हार्डवर्किंग होते. तर मी आता सोनल मॅमला देऊन लेट्स स्टार्ट समथिंग. मी सुहास गोलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि संपर्क प्रमुख प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य. आजला जे इव्हेंट 2024 त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला, आणि खरंच हा योग नाही म्हणता येत, तर ते खऱ्या अर्थाने या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये युवकांची प्रगती पाहता, आणि प्रणव आणि सोनल मॅडमनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, आणि तो कार्यक्रम आयोजित करत असताना एक गेस्ट म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं, आणि या ठिकाणी आलो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप चांगला इव्हेंट या ठिकाणी पाहायला मिळाला. युवकांना एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळेल असा अनेक क्षेत्रातून आपण पाहत असतो, पण हेही क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामधून देखील युवकांना एक चांगल्या पद्धतीने चालना या ठिकाणी मिळू शकते, असं मला या ठिकाणी सांगायला काय उचित वाटत नाही, असं म्हणायला काय हरकत नाही. तर ह्या पुढील अशाच कार्यक्रमांना माझ्याकडनं आणि माझ्या मित्रपरिवाराकडनं अशा शुभेच्छा आणि सहकार्य देखील लाभत राहील, एवढंच या ठिकाणी मी या 2024च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. It was very inspiring show, and many youngsters participated. Took a lot of efforts to make this event successful. I wish Pranav, Sonu ma'am and their team to organize this kind of shows in Pune and make all youth to participate in this kind of shows. These shows are really useful. Fashion industry is very big, and right now you will find Indian ethnic, Indian tradition, and Indian Hindustani culture. You will find it is growing, and all over the world, Indians are rocking, and I make them best wishes from my side to go international level. And at international level there is a very big market. France is there, then Dubai is there, and of course Italy, Milan. There is a fashion temples are there, and I'm sure the efforts which they are putting in this kind of shows are really good. And in future, I would suggest them to organize on a bigger scale and make the participation of youth in this. And I see that most of these participants, they were having Indian culture shown through this kind of shows. It's really inspiring, and most of the youths will find a new road map for this growing biggest fashion industry. Thank you.